जी टाळी आहे तर ती कधीच बंद होणार नाही। आणि अजून सरकारला हे पण सांगते, तुम्हाला नाही चालवते असेल तर आमच्या जणांच्या हातात द्या, सरकार कशी चालवायची दाखवता, आम्ही कंबर कोसून। लाडकी बहीण काढला, लाडका भाऊ काढला, मग का आम्ही नाही लाडके का? तो करोडोने आमच्या नावावर जो पैसा येतोय सरकारकडून, जो बजेट मध्ये काढला तो जातो कुठे? भरपूर लोक तुमच्यातले असे सुसाईड करत असतील का की काय हे जगणं माझ्या वाटेला? काही दिवसांना अगोदर वोटिंग कार्ड सोडून अगर आम्हाला दुसरे काही डॉक्युमेंट बनवायचे असेल तर इतकी झंझट असते आम्हाला। माझा मेन फोकस तर जॉब, मग जॉब मिळत नाहीये तर न जाताही मला परत टाळीवर यावं लागलं, कारण की टाळी ही आमची पोळी आहे। एखादा मुलगा असेल मग त्याला असं वाटू लागतं की मला ड्रेस घालायला आवडते, मला साडी घालायला आवडते, हे सर्व म्हणजे आतमधले आमचे जे म्हणजे मुलींसारखे होतात ना, ते मुलींसारख्या भावना। आणि सरकार पाठिंबा देत नाही, समाज पाठिंबा देत नाही। महाराष्ट्र सरकारने नाही असं करायला पाहिजे। आपण असं बोलतो की आपण स्वतःसाठी, म्हणजे पुरुष असेल किंवा स्त्री असेल, आपण असं बोलतो की मेहनत कर, रोजगारासाठी काम कर, आणि त्यासाठी आपण मेहनत करतो। पण ह्यांचं तुमचं असं आहे की तुम्हाला रोजगार करण्यासाठी पण रोजगार देत नाही समाज किंवा महाराष्ट्र सरकार। मग त्यासाठी तुम्हाला बाकी तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला सेक्स वर्कर करावं लागतं किंवा मग बदाई मागावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्या मागत असताना समाजातले लोक मग तुम्हाला नावं ठेवतात। मेरे अम्बे माता रानी तुम्हारे हर खुशियाँ पूरी करे, तुम्हारी दुकान एक दुकान के 10 होए, खूब फले फुलाए, मेरी माता रानी हमेशा खुश रखे, खूप सुखी रहो। नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे मराठी बोलूच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। आज पहिल्यांदाच मी तृतीयपंथी एक माझ्या आज बोलतात ना, मी त्यांच्याकडे आलेलो आहे। त्यांचं नाव आहे चांद तडवी। काय आहेत ते, त्यांना असं बोलतात तृतीयपंथी समाजामध्ये। तर त्यांना आपण पहिला प्रश्न माझा इथूनच आहे, तुमची एक ओळख मी करून देतोय। ही तृतीयपंथी म्हणून, बरोबर, जे समाजात तुम्हाला बोलतात, तर ती तृतीयपंथी म्हणून ओळख काय आहे अशी तुमची? सर्वांना सतरंगी सलाम, सबरंगी सलाम। सो सतरंगी आणि सबरंगी सलाम यासाठी की सर्वांनी रंग वाटून घेतले आताच्या काळामध्ये, तर आमच्यासाठी कुठला रंग उरलाच नाहीये, म्हणून सबरंगी सतरंगी सलाम, म्हणजे हम हर रंग में मिलेंगे आपको। दुसरी गोष्ट हे मी तृतीयपंथी नाही, हे कोण ठरवणार की मी तिसरं? मी तृतीयपंथी नाही आहे, मी पारलिंगी आहे। पारलिंगी? यस, पारलिंगी। पारलिंगी ह्या शब्दाचा अर्थ काय? ट्रान्सजेंडर, ट्रान्सजेंडरचा ट्रान्सलेट मराठी मध्ये पारलिंगी होतो। ओके, हो। सो मी तृतीयपंथी नाही, कारण की कोण ठरवणार माझं जेंडर, की मी फर्स्ट की सेकंड की थर्ड? म्हणजे तुमचं म्हणायचं अर्थ हे की तुमचे माणसं आहे तर माणसं पहिले, महिला दुसरे आणि आम्ही तिसरे का? नाही। तर सो मी ह्या गोष्टीच्या खिलाफ आहे। मीच नाही, बरेच असे आहेत आमचे कम्युनिटी मेंबर जे तृतीयपंथी ह्या शब्दाला आता बरेच जण हे करतायत। आता पारलिंगी म्हणून असं तर हो, मी पहिल्यांदाच ऐकलं पारलिंगी म्हणून। आणि समाजाने देखील आमच्याकडे तृतीयपंथी म्हणून नाही तर पारलिंगी म्हणूनच शब्द वापरला पाहिजे, कारण की तृतीयपंथीचा अर्थ होता आम्ही तिसरे। म्हणजे आता याच्या पुढे जर का तुम्ही कोणाला असं बोलायचं असेल तृतीयपंथी बोलला का पारलिंगी बोला, कारण त्यांना एक असं वाटत असेल ना की तृतीयपंथी हा शब्द आम्हाला नकोच, पारलिंगी हा शब्द हा तुम्ही स्वतःच तयार केलेला शब्द आहे असं बोलता येईल? यस यस, कारण की जसं नाही का भारताच्या संविधानामध्ये दिलंय समान कायदा, समान हक्क, सर्वांना समान वागणूक, तर म्हणून मी ह्या गोष्टीच्या खिलाफ आहे। आम्हाला डायरेक्टली एकदम सडनली तुम्ही डायरेक्ट तृतीयपंथी डायरेक्ट तिसरे केले, म्हणून मी या गोष्टीच्या सर्वात अगोदर खिलाफ आहे। तर सो तू बोलताना पारलिंगी शब्द वापरशील किंवा अदरवाईज जितकेही लोक आहेत मी त्यांना हे सजेशन करेल की पारलिंगी। यस, मला आता जसं तुम्ही जसं बोलला की समाजामध्ये प्रत्येकाला एक बोलतात ना की समान हक्क अधिकार आहेत, आता ते तुम्हाला नाही आहेत, त्याच्या विषयावर तर मी येणारच आहे। त्याआधी मला प्रेक्षकांना तुम्ही ओळख करून द्या की तुम्ही आलायत कुठून, तुम्ही कुठले मूळचे? हां, माझं नाव चांद जयबून सरवर तडवी, हे माझं पूर्ण नाव। यस, त्याच्यामध्ये महाराष्ट्राने आता नाही का महिलांचेही नाव जोडले पाहिजे आता असं म्हणून, तर मी आईचं नाव आईचं नाव ही जोडलं जाईल प्रत्येक गोष्टीला। तर मी महाराष्ट्र सरकारचं किंवा यांचं खूप खूप म्हणजे धन्यवाद करते या सरकारचं, किंवा आईला कुठेतरी जागा मिळाली, म्हणजे आई चूल मुलंच सांभाळून होती, पण आता आईलाही आमच्या नावामागे म्हणजे आहे जोडू शकतो, म्हणून खूप खुश आहे मी त्या गोष्टीला। म्हणून मी नेहमी सांगते की आईचं नावही जोडत चालायचं। अच्छा, आणि मग तुम्ही आलात कुठून? मी आली आहे सातपुडा पहाड खानदेशी, खानदेशमधनं, जे सातपुडा पहाडच्या पायथ्याशी भुसावळ गाव आहे माझं,
मी तिथून आली आहे. आणि मी असं ऐकलं होतं की दीपक कोण असं ऐकलं होतं ज्यांच्या थ्रू आपण आज भेटतोय. दीपक सोनवणे माझा मित्र आहे, माझा दीपक सोनवणे, बाकर फाउंडेशनचे अध्यक्ष फाउंडर. आणि त्यांनीच आज आपली मुलाखत जी आहे घडून आणली असं बोलता येईल. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही तिकडचे पहिले रिक्षा चालक आहात म्हणून. येस, मी रिक्षा चालक वगैरे, मी लायसन वगैरे काढलं, लायसन काढलं सर्व, म्हणजे सर्व हे केले, ते प्रोसेस सगळे डॉक्युमेंट ऑल ओव्हर प्रोसेस केली मी. पण मग कुठेतरी नशिबाने साथ दिली नाही, किंवा मग सरकारने साथ दिली नाही, किंवा ज्या लोन देणाऱ्या व्यक्तीने साथ दिली नाही, माहित नाही मला. पण म्हणजे मग रिक्षा घेता नाही आली? नाही, घेतच नाही आली ना, कारण की लोन कोण देणार मला. ते बोलतात की तुम्ही लोन भरणार का नाही भरणार, असं बोलतात डायरेक्टली. मग त्यांनी, मग ते कुठेतरी मी ती माझी लढाई हरली. आणि एक अजून एक, पण तुम्ही रिक्षा शिकलात वगैरे सगळ्या गोष्टी? यस, पूर्ण शिकले. पण तुम्हाला प्रॉब्लेम इकडेच आला की लोन मध्ये प्रॉब्लेम आला? डॉक्युमेंट्स मध्ये काय प्रॉब्लेम? डॉक्युमेंट्स मध्ये म्हणजे डॉक्युमेंट्सचाच प्रॉब्लेम आला ना. पण रोजगार नाही कुठेतरी असा त्याचा भाग असू शकतो की रोजगार नाही तर मग लोन कसं परतफेड करू शकता? मग मी रोजगारासाठीच तर रिक्षा शिकले ना, की रोजगार मिळेल. बरोबर ना, मी माझ्या कमाईतला एक हिस्सा मी लोनचा भरला असता ना. ज्यांना रोजगारच नाहीये ते खरं तर एक व्यवसाय सुरू करायचा म्हणून रिक्षा जर का खरेदी करणार असेल, पण तिकडे रोजगारावर तो विषय येऊन थांबतोय. हो, खरी गोष्ट. मग त्या तिथे तुम्हाला काय? रोजगारासाठीच मला रिक्षा पाहिजे होती, आणि तेच लोक रोजगारासाठी मला लोन देत नाहीये. तर मी आता बेरोजगार आहे. पण आता मग तुम्ही समाजाला खूप अभिमान आहे, किंवा या सरकारला बोला, किंवा जे लोन देणाऱ्या व्यक्तीला खूप अभिमान वाटत असेल की मी आज बेरोजगार आहे म्हणून. नाही, आपण महाराष्ट्रात मला असं वाटतं की आता हे महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या काही अशा गोष्टी आहेत जे तुमच्यासारख्या लोकांसाठी एक बोलतात ना गोष्टी आहेत, म्हणजे करू शकतात ते लोक. रोजगारही त्यांना आहेत बाहेरच्या राज्यामध्ये, पण इथे महाराष्ट्र सरकार काय करत नाहीये असं वाटतं का? गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहे. म्हणजे स्वातंत्र्य देश झाला 1947. हा, तर 1947 पासून तर आतापर्यंत पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती कोणी पाय न ठेवला. तर पहिली महाराष्ट्रातली पोलीस ट्रान्सजेंडर पोलीस म्हणून मी घोषित झाले. मीडिया वगैरे भरपूर. पहिली महाराष्ट्रामध्ये की भारतात? नाही, महाराष्ट्रामध्ये. भारतात तर आहे ना ऑलरेडी, कर्नाटक राज्याने दिले आहे त्यांना. इकडे रायपूर, बिलासपूरला आहेत, बिहारमध्ये आहेत बरेच. आता देखील हैदराबादमध्ये किती 39 ट्रान्सजेंडर बहिणी घेतल्या आमच्यावाल्या याच्यावरती, ट्रॅफिक पोलीस मध्ये त्यांना सामावून घेतलं. पण महाराष्ट्रात नाहीये. महाराष्ट्रात नाही. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते पोलीस भरतीची परीक्षा दिली बोलताय? तर हो, तर मी महाराष्ट्र पोलीस भरतीची 2 वेळेस परीक्षा दिली, आणि मी पिटिशनरी बी आहे. औरंगाबाद हायकोर्टामध्ये मी पिटिशन फाईल केली आहे. सो नाही का, खूप लढाई वगैरे तर खूप चालली आमच्यावाली. पण ते म्हणजे असं आहे का की महाराष्ट्रामध्ये पारलिंगी, आता मी तुम्ही जो शब्द वापरला, त्यांना पोलीस भरतीमध्ये घेतच नाहीत असं आहे का काय? हा, तेच झालं ना. फॉर्म भरताना जर मेल फिमेल ट्रान्सजेंडर ऑप्शन देतात, तर मेरिट लिस्ट लावताना फक्त महिला आणि पुरुषांचीच लावतात, ट्रान्सजेंडर लोकांची लावतच नाही. मग त्याच्यावर तुम्ही काय? त्याच्यावरच मी पिटिशन फाईल केली आहे की जशी महिलांची आणि पुरुषांची मेरिट लिस्ट लावण्यात येते, तशी आमच्याही पारलिंगी लोकांची मेरिट लिस्ट लावण्यात यावी, यासाठी मी हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केली आहे. मग आता सध्या तुम्ही काय करता? सध्या काय, मी बेरोजगारच आहे. आता अभ्यास वगैरे पण चाललाय माझावाला. पण मग अभ्यास वगैरे करत असताना मग माझं म्हणजे तेच झालं ना, म्हणजे न चाहताही मला परत त्याच रोडावर उतरावं लागलं. म्हणजे माझा मेन फोकस होता जॉब. मग जॉब मिळत नाहीये, तर मग न चाहताही मला परत टाळीवर यावं लागलं, कारण की टाळी ही आमची पोळी आहे. आणि मी तर प्रार्थना करते, कारण की ह्या सर्व गोष्टीपासून मी पाहिलं. आता मी जी लढाई मी म्हणजे टाळी बंद केली होती मी, पण मी तर हेच दुआ करते की बा टाळी कधीच बंद न हो आमच्यावाली, कारण की सरकारचं काही खरं नाहीये. जसं डोनाल्ड ट्रम्पने आता केलं, तर तसं भारतात येऊ शकतो. खूप जीव घाबरता आमच्याला. म्हणून मी ठरवलंय टाळी बंद करणार नाही. माझी जी सरकारसोबत लढाई आहे 1% हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची, ती मी लढतच राहणार. पोलीस भरतीची तयारी करणार. जितकेही आहे, जितकेही शासकीय सरकारी योजना आहेत किंवा काही असो, मी सर्वांचा लाभ वगैरे घेईल. मी फॉर्म देखील भरेल. लढाई चालूच आहे. लढाई चालू. आता मला एक महत्त्वाचा तुमचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता तर तुम्ही आहात पारलिंगी,
पण हा जो प्रवास आहे तुमचा आता सुरुवातीला मला असं विचार, कारण मला असं वाटतं मी सामान्य माणूस म्हणून तुम्हाला विचारतोय की हे कसे होतात? तुला एवढं माहित नाही कसं? ऑफकोर्स जसे सर्व लोक, मी जे प्रश्न विचारतो तुम्हाला पहिला तर तुम्हाला सांगतो, मी म्हणजे एक बोलतो सामान्य लोकांच्या मनामध्ये जे असणारे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न असतील माझे, तर त्यामुळे तुम्हाला कधी असं वाटेल हा असं काय विचारतोय, पण ते लोकांच्या मनात असे प्रश्न आहेत. सो जसे सर्व ऑल ओव्हर जेवढेही लोक आहेत या पृथ्वीवरती आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस गर्भात राहून त्याच्यानंतर ह्या जगात येतात, तसं देखील आम्ही येतो. असं नाहीये की काही पारलिंगी व्यक्ती काही 3-4 महिने आईच्या पोटात राहतील आणि लगेच येतील, असं काही वेगळं नाहीये. हे जसं सर्व नैसर्गिक जसं नैसर्गिक आहे सर्व तसं येतं. एवढं आहे. पारलिंगी व्यक्ती जे आहेत तर काही ठराविक वयानंतर त्यांना त्यांची आयडेंटिटी कळते. जसे हॉर्मोन्स आमचे वय वाढत जातं तसं हॉर्मोन्स चेंजेस होतात. तरी एक वयाचे किती साधारण वयामध्ये? वयाच्या 8 ते 14 मध्ये. 8 ते 14 मध्ये असं वयाच्या 8 ते 14 मध्ये एवढ्याच्यात कळते, प्रॉपर कळून जातं की काय आहात. म्हणजे त्याचे ते गट्स दिसतील तुम्हाला, बोलणं चालणं राहणीमान, मुलींमध्येच खेळ. म्हणजे समजा जर का एखादा मुलगा असेल मग त्याला असं वाटू लागतं की मला ड्रेस घालायला आवडते, मला साडी घालायला आवडते. हे सर्व म्हणजे आतमधले आमचे जे म्हणजे मुलींसारखे होतात ना, ते मुलींसारख्या भावना. आणि मुलींचं असं होतं का की मला मुलांसारखं राहायचंय? हो, त्यांचे हार्मोन्स वेगळे, मग तसे मुलांसारखे हार्मोन्स असो, बॉडी जी असते ती मुलींची असते. असं वेगवेगळ्या पद्धती. डायरेक्ट म्हणजे वयाच्या काही वर्षानंतर कळतं ना की आपण गलत बॉडी मध्ये आहे असं. सो हे आपल्याला आधी कळतच नसतं जेव्हा तो काय करणार. पण आता भरपूर असे लोक आहेत जे पारलिंगी समाजामध्ये, ते कळल्याच्या नंतर घरचे काही लोक पाठिंबा देत नाहीत. तो एक मोठा विषय. मी ह्या साऱ्या कारण तुमच्यासोबत देखील असं झालं असेल, तुमचा अनुभव सांगा. मी तर सांगते ना, मी तर समाजालाच दोष देणार. कारण की समाज अगर आम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही तर आई वडील कसं काय ऍक्सेप्ट करते? कारण की आई वडिलांना बोलणार, आई वडिलांना धाक कोणाचा? समाजाचा. जर समाजच बोलणं बंद करेल आमच्याविषयी काही अपशब्द वगैरे काही असं गैरसमज जो आहे, समाज ज्या दिवशी बोलणं बंद करेल त्या दिवशी आई वडील देखील बोलणं बंद करतील, म्हणजे ऍक्सेप्ट करतील. कधी म्हणजे असं रोडावर सोडणार नाही, कोणाच्या दारात कुठं डायरेक्ट बोलणार. म्हणजे अशा घटना देखील घडतात असं तुम्ही आता बोलताय, रोडवर वगैरे सोडतात, बस रोडतात बोलते, अंगाच्या कपड्यावरती निघतात. आता तुम्ही घराबाहेर सरळ काढतात. हो बिलकुल, घराबाहेर काढतात. आता तुम्ही म्हणजे ताली वेब सिरीज आल्यानंतर आहे ना बराच काही फरक पडला आहे. तालीचा विषय आला तर ताली मी स्वतः एडिट केली होती, तर त्यामुळे मी भरपूर प्रसंग पाहिलेत. त्याच्यामध्ये कळतं की गौरी जी आहे तिला एक कळतं की हळूहळू की मला मुलींसारखं राहणं आवडतं वगैरे सगळ्या गोष्टी असतात. पण त्यालाच अनुसरून खरं तर हा माझा प्रश्न होता तुम्हाला. हो की मी तर आपल्या ज्या आहेत गौरी मॅडम ज्या आहेत त्यांना मी तर खूप खूप सलाम करते की त्यांचा जो लढा होता त्याच्यामध्ये तो खरंच रिअल आहे. आणि त्यांनी म्हणजे मी त्यांना भेटले नाही अजूनपर्यंत कधी समक्ष, पण मी त्यांना ह्या तुमच्या चॅनलद्वारे मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करते. थँक्यू की मला असं त्यांनी जो लढा दिला त्या पूर्ण वेबसिरीजमध्ये मी पाहिलं की भर पावसामध्ये असतील किंवा काय सगळे लोक तुमच्या समाजासाठी भरपूर त्यांनी योगदान दिलं आणि त्यांच्या सोबत देखील भरपूर जण होते. आणि अक्षरशः तिने जी त्या म्हणजे त्यांनी जे आहे ना जे लोक जोडले तर असं बुनबुन करून समंदर बनवला त्यांनी, तेव्हा ते लोक जोडले. अशी फक्त गेली आणि आली असे आवाज दिला लगेच लोक नाही आले, त्यांनी बुनबुन केला तेव्हा ते समंदर झाला. त्या समंदरचा परिणाम आम्हाला 2014 मध्ये भेटला आहे. आयडेंटिटी आमचीवाली की जे ट्रान्सजेंडर ऑप्शन आलं त्यांनी ते केलं, मग त्याच्यानंतर झालं हे सगळं. हो त्यांनी लढा दिला. बरेच जण आहेत लढाईमध्ये पण आहेत, बरेच जण आहेत. आता पण त्याचा तेवढा महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर तेवढा प्रभाव दिसत नाही. म्हणजे आता बाकीच्या राज्यात जसं तुम्ही बोलला तिथे आपलं भरपूर पाहायला मिळतं जे सरकारी कामात देखील कामं करतायत, पण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पारलिंगी जे आहेत ते काम करताना दिसत नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? त्यांची मानसिकताच नाही आम्हाला घ्यायची. एकीकडे तुम्ही बघा इकडे रायपूर बिलासपूर त्या साईडला आमचे काही 14 का 15
ट्रान्स मैत्रिणी आहेत त्यांना डायरेक्ट जॉईनिंग लेटर दिले, त्यांना म्हणजे बोलून त्यांना नोकऱ्या दिल्या आहे. कर्नाटक राज्यामध्ये एक कोटा त्यांचा वेगळा असेल. कर्नाटक राज्यामध्ये 1% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन देण्यात आले. तिथेही 68 म्हणजे ट्रान्स मैत्रिणी आहेत आमच्यावाल्या आज तिथे. पण महाराष्ट्र सरकार माहीत नाही काय त्यांची मानसिकता काय आम्हाला अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे. पोलीस भरतीच्या लढाईमध्ये तर आम्ही तृतीयपंथी हक्काधिकार संघर्ष समिती ही शमीभा पाटील यांनी स्थापन केली आहे ही. तर आम्ही ही लढाई लढत असताना आम्ही आझाद मैदानला देखील 2 वेळेस आंदोलन केले. आणखी 5 दिवस आम्ही जळगाव जिल्हा खान्देश या ठिकाणी 5 दिवस उपोषणाला होते. या सगळ्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचं आंदोलन तुम्ही अजूनही करताय चालूच आहे लढाई. 5 दिवस आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये उपोषणाला होते शमीभाताई पाटील आमच्या, आणि नागपूर इथेही आम्ही अधिवेशनाला. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता शमीभाताईंचा, आय थिंक तेच आंदोलन होतं का की त्यांना जबरदस्ती पोलीस घेऊन जात आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी होत होत्या? नाही, तो नव्हता तो. तर त्याचं लढाई आहे, ती लढाई वेगळी आहे. पण हे अशी आमची लढाई, हे तुमच्या हक्कासाठी लढाई चालली आहे आमची वाली. तर याच्यामध्ये बरेच जण आहेत. आता जसं पिटिशनरांच्या आमच्या 2 मैत्रिणी होत्या, एक आर्या पुजारी साताऱ्यातली आणि निकिता मुख्यदल ह्या पुण्यातल्या आहे. तर या लोकांनी मुंबई हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं होतं की ट्रान्सजेंडर ऑप्शन यावा पोलीस भरतीमधून. पण मग कुठेतरी म्हणजे ऑप्शन आला, आपण मध्ये बोलतात ना जेवायला ताट दिलंय पण ताटात जेवणच नाहीये. सो मग आम्ही उपाशीच राहिले पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये. कुठल्याही गोष्टी आम्हाला जे सरकारकडनं आम्ही फुकट मागतच नाही. आता बऱ्याचशा ज्या गोष्टी ज्या आहेत, तर कुठली गोष्ट अगर असेल, कुठल्याही गोष्टीचा GR आला असेल, त्याला अंमलबजावणीत आणण्यासाठी आम्हाला हायकोर्टाचे दरवाजे ठकठकावे लागतात. तर हायकोर्टाचं लढाई लढण्यासाठी तर कोणी आम्हाला फुकट वकील देत नाही. आम्हाला एवढं नॉलेज नाही, पैसा नाहीये. तर वकील लावण्यासाठी आम्हाला जो वकिलाची जो फी द्यायची असते ना, त्याच्यासाठी आम्हाला सेक्स वर्क करावा लागतो, शरीर विकावा लागतो, रोडावरती नाचावा लागतो, बधाई बस्ती करावं लागते, घरोघरी भिक्षुकी मागावं लागते. तेव्हा जाऊन कुठे आम्ही ती फीस भरतो. ती फीस भरल्यानंतर वकील आमची लढाई लढतात आणि जी गोष्ट आम्हाला हवी आहे तर ती कुठेतरी हायकोर्टद्वारे आम्हाला परत पदरात भेटते. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला लढावं लागतं. संघर्ष हा तुमच्या आयुष्याला आहेच. तर मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी संविधानामध्ये कुठल्याच गोष्टी म्हणजे असं नाही का व्यक्ती म्हणून वापर केला, कुठल्या लिंगाचं असं काही बोलले नाहीये. तर आम्ही त्या संविधानाच्याच आधारे आम्ही ही लढाई लढत आहोत. आम्हाला तर राजकीय आरक्षणाची तर लढाई चालूच आहे, ती कधी भेटते माहित नाही. पण म्हणजे उभा राहण्यासाठी एक राजकीय लढाई उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी जे आपलं इलेक्शन परेडमध्येही इलेक्शन जे लढतात आम्ही किन्नर, तेही असं नाही आलंय. अंजली पाटील म्हणून होत्या, तर आमच्या जळगाव जिल्ह्याच्या आहेत त्या भादली गावातल्या. तर त्यांनी म्हणजे उमेदवार होत्या सरपंचाच्या त्या. तर त्यांनी फॉर्म भरला, ऐनवेळी फक्त 1 दिवस बाकी आहे आणि तिचा फॉर्म रिजेक्ट केला की बा तुम्ही म्हणजे तिने महिलामधून भरला होता फॉर्म तो. तर नाही म्हणे तुम्ही महिलामधून नाही भरू शकत, तुम्ही पुरुषांमधून भरा. तिने पूर्ण सांगितलं, पूर्ण म्हणजे सरकारी हॉस्पिटल त्यांचे सिव्हिल सर्जनचे जे असतात सर्व डॉक्युमेंट वगैरे दिले की मी माझ्यामध्ये मी पुरुष नाहीच आहे म्हणे, तर मी पुरुषांतून उभी कशी राहू म्हणे. मग असं करत करत खूप हे झालं, खूप वाढल्या त्या गोष्टी, खूप वादवाद झाला. मग इमर्जन्सीमध्ये आम्ही शमीभाताई पाटील, मी आणि अंजलीताई पाटील आम्ही इमर्जन्सीमध्ये हायकोर्टाची धाव पकडली. आम्ही हायकोर्टात गेले. तर इलेक्शन परेडमध्ये इमर्जन्सी केस चालू असतात, काहीतरी कोर्ट उघडं असतं इमर्जन्सी केसेससाठी. तर आम्ही तिथे केस फाईल केली, पिटिशन फाईल केल्यानंतर ती जिंकलो. आणि ती जे लोक बोलत होते ना की तुम्ही पुरुष मधून भरू शकत नाही किंवा महिलांमधून भरू शकत नाही, तर आम्ही ती केस लढलो. ती पारलिंगी म्हणूनच उभी राहिली आणि पारलिंगी म्हणून तर म्हणून उभी राहिली आणि ती देखील निवडूनही आली, जिंकली पण. आणि आता सध्या देखील ती आहे, सरपंच आहे या गावात, त्या गावाची भादलीची. तर ही कुठेतरी म्हणजे प्राऊडची गोष्ट आहे आमच्यासाठी की आम्ही लढत आहोत. पण सरकार तरी सरकार पाठिंबा देत नाही, समाज पाठिंबा देत नाही. महाराष्ट्र सरकारने नाही असं करायला पाहिजे. आपण असं बोलतो की आपण स्वतःसाठी म्हणजे पुरुष असेल किंवा स्त्री असेल, आपण असं बोलतो की मेहनत कर, रोजगारासाठी काम कर,
आणि त्यासाठी आपण मेहनत करतो, पण ह्यांचं तुमचं असं आहे की तुम्हाला रोजगार करण्यासाठी पण रोजगार देत नाही समाज किंवा महाराष्ट्र सरकार. मग त्यासाठी तुम्हाला बाकी तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला सेक्स वर्कर करावं लागतं किंवा मग बदाई मागावं लागतात, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्या मागत असताना समाजातले लोक मग तुम्हाला नावं ठेवतात. समाजाला बोलायला खूप चांगलं वाटतं, ए बाबा तुम लोग हिजड आया, अशा पद्धतीने गया और तुम लोग और कोई दुसरा काम नहीं, तुम्ही तर अच्छा हट्टे कट्टे दिखते हो तो क्यों नहीं काम करते हो. तर असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मी म्हणते तुम क्यों नहीं देते हो मुझे काम दो. मी आजही भांडे घासायला तयार त्यांच्या घरामध्ये, अगर ते मला देतील तर ते नाही बोलतात. त्यांचा विचारच बघण्याचा वेगळा आहे की हे कसं ठेवणार. हा म्हणजे बोलायला काय, बोलून उचलली जीभ लावली टाळूला, पण मग तुम्ही स्वतः देणार का? जे तुम्ही आम्हाला बोलतात की तुम्ही हट्टे कट्टे आहात चांगले, तर जॉब करा, काही काम करा, तर आम्ही काम करायला रेडी आहोत, पण देतात का तुम्ही? नाही देत. त्यासाठी संघर्ष. मला असं वाटतं त्या त्याच्यामध्ये या फिल्म टाली वेबसिरीज मध्ये पण असं दाखवलं होतं की आम्हाला मग हाताला काम तरी द्या, या सगळ्या गोष्टी त्यांनी पण सांगितल्या होत्या. भीक मागायला कोणाला आवडेल नाही. मग पण तुम्हाला आता मी बघतोय ना ज्या गोष्टी, त्यांना आनंद आहे त्याच्यामध्ये पण. आता तुम्हाला तुम्ही मागताय त्यामध्ये पण तुम्हाला आनंद आहे, ते तुम्ही आता तुमचं ते काम समजता का? म्हणजे मग आता काय करणार, पदरी आले तर करणार काय, नशिबाचा भागच समजून पदरात सामावून घ्यावा लागेल ना. म्हणून आम्हाला असं वाटतं की बोलतात ना आमचे गुरु लोक की बेटा ये जो चार दीवारी है ना, ये अपनी दुनिया है, इसके बाहर की दुनिया ये दूसरों की है. तर बाहर की दुनिया से हम लोग तो डर कर ही रहते हैं, पर डर कर रहने में कब तक रहेंगे, इसलिए अभी हम लोग रोड पर उतरे हैं. हमारे हक अधिकार जो है ते सर्व आम्ही घेऊन राहू आणि तेव्हाच दम मारू. ही भली लढाई आम्ही असं थांबवू नाही शकत. आता मी लढेल, जिंकेल आणि जिंकूनच राहील, कारण की सरकारने काहीच देत नाही आम्हाला. तर मी आता खूप म्हणजे जी आहे लढाई, मी एकटीची नाही आहे, आम्ही एक आता टीम झालो आहोत पूर्ण. बरेचसे जण आता जे आहे आमच्या सोबत टीम आहे, सर्व काही आता जे आमचे अधिकार आहे तर आता मी घेईल. आता याच्या पुढची जी लढाई ही एकटीची नाहीये, तर माझ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणींची आहे. मी आता या तुमच्या चॅनलद्वारे मी माझ्या महाराष्ट्रात सर्व बहिणींना आवाहन करते की येणाऱ्या अधिवेशनच्या अगोदर किंवा अधिवेशन चालू असताना आम्ही परत एक आंदोलन घेणार आणि आमचे जे अधिकार आहे ते आम्ही आज ना कल कभी ना कभी तो लेके रहेंगे. नाही, खरं महाराष्ट्र सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण मी असं का बोलतो, कारण महाराष्ट्रातच त्या गोष्टी होत नाहीयेत. सरकारकडून काय असं तुम्हाला वाटतं की महाराष्ट्र सरकारने आमच्यासाठी हे करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे? महाराष्ट्र सरकारकडून एकच मागणी माझीवाली न म्हणता ही पूर्ण समाजाची, महाराष्ट्रातल्या किन्नरांची मागणी आहे, आमच्या पारलिंगी मैत्रिणींची मागणी आहे आणि हा आमचा अधिकार पण आहे. मला सर्वात पहिली सरकारकडनं ही मागणी राहील, पोलीस भरतीमध्ये आम्हाला सामील केलं पाहिजे. आणि पोलीस भरतीच नाही तर जेवढ्याही सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सामील केलं पाहिजे. मग ते भले सरकारी हॉस्पिटल असो, ग्रामीण पंचायत असो की महानगरपालिका, नगरपालिका, जिथेही असेल, काही असो, बँक वगैरे, सर्व ठिकाणी जिथे सगळे काम करतात अशा सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि ते बाहेरच्या राज्यात होतंय, पण आपल्या महाराष्ट्रात होत नाही. खूप चांगलं जगताय. पण तुम्ही मग याला तुम्ही दोष द्याल, ते आताच्या सरकारला दोष द्याल का? म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, बरोबर, भाजपचं सरकार आहे, तर मी तेच तर बोलते ओरडून. आणि मीच नाही बोलत, तिथे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले पारलिंगी मैत्रिणी ओरडून बोलताय की आम्हाला आमचे अधिकार द्या. पारलिंगी लोक फक्त ते HIV म्हणजे कसं रोखावा त्यासाठीच पाहिजे का? फक्त कॉन्डम वाटप करतात आणि टेंडर्स काढतात. हा, टेंडर करतात. ज्या गोष्टी महिला आणि पुरुष करू शकत नाही त्या गोष्टी पारलिंगी लोक करू शकतात. पारलिंगी लोकांना ते कॉन्डमचे पॅकेट देतात आणि फोटो वगैरे काढतात ते मिरवायचे आणि काय, तर हेच बस. मग कॉन्डम घेऊन का पुरा महाराष्ट्रात भर कॉन्डम पोट भरणार आमचं? की ते सरकारी कॉन्डम आम्ही विकायचं घरोघरी जाऊन, हे घ्या ना आम्हाला. मत आहे की आता सरकार अशी कामं ह्यांना देत आहे की जे कामं महिला आणि पुरुष करू शकत नाही, अशी कामं तुम्हाला येतात. पण बाकीचे जे महिला आणि पुरुष करतात अशी कामं तुम्हाला रोजगार असेल त्या बिलकुल देत नाही, बिलकुल त्यांची मानसिकताच नाहीये. तर माझी तर हेच बोलणं की देवेंद्र फडणवीस जी जेव्हा उपमुख्यमंत्री होते तर ते बोलले होते आम्हाला म्हणजे बरेच मैत्रिणी त्यांची भेटणं, हो आम्ही घेणार. आता देखील आता एक मुद्दा आलेला आहे, लाडकी बहीण का हो, लाडकी बहीण काढली, लाडकी बहिणीसाठी पण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑप्शन? मग तेच ना मी बोलते काय तुम्हाला, लाडकी बहीण काढला, लाडका भाऊ काढला, मग का आम्ही नाही लाडके का? बरोबर. असं आमच्यासाठी प्रेम नाही का? आम्ही या भारताचे नागरिक आहोत ना, आम्ही महाराष्ट्र, आम्ही वोटर आहोत ना. भले संख्या में ना हो भारी, फिर भी
हमको चाहिए हमारी हिस्सेदारी, तर तुम्ही लाडका भाऊ काढला, मग आमचा का नाही विचार करत? जो करोडोने आमच्या नावावर जो पैसा येतोय सरकारकडून, जो बजेटमध्ये काढला तो जातो कुठे, त्याचा काय उपयोग करताय? बरोबर, तेच कळत नाहीये, कोणालाच माहित नाहीये कुठे आला कुठे गेला, आरा गेरा वारा असं होतंय. मग आम्ही कोपर्यंत आम्ही असंच बसायचं? म्हणजे यांचं म्हणणं हेच आहे का आम्ही भिक्षुकीच मागायची रोडावर, आमचे पिढ्या ज्या मागत आले तेच करायचं का? मग असं का नाही करत सरकार की आम्हाला भिक्षुकीसाठी लायसन तरी द्या, की आम्हाला जो व्यक्ती आम्ही जेव्हा जातो कोणा दरवाजा ठकठकवतो तर कोणी शिवी देऊन हाकलतो, कोणी काय करून, त्या व्यक्तीला आम्ही बोलू ना की सरकारने आम्हाला दिलंय लायसन, हे बघ भिक्षुकीचं लायसन दिलंय, असं तरी करावं सरकारने. मग सरकार करते काय मला तेच कळत नाहीये. जर सरकार पण मला आता हे सरकार करत नाही ही गोष्ट तेवढी आहे, पण सरकार का करत नाही? त्याला काय फायदा असेल सरकारला त्याचा? सरकारचा तर मला वाटत नाही काय फायदा आहे, काय लॉस आहे. समाजाकडे बघून असं काही गोष्टी आहे की समाजाला एक्सेप्टच नाहीयेत पारलिंगी, कदाचित माहित नहीं. सरकारला असं वाटत असेल इनके अंदर 3 दिमाग होते हैं, एक आदमी का और एक औरत का और एक ट्रांसजेंडर का, तो शायद सरकार हमारे दिमाग से ही डर रही है. समाजाला आमची दुवा चालते, आम्हाला नाच गाण्यावर बोलवणं आवडतं सरकारला किंवा म्हणजे समाजाला काय कार्यक्रम असतं तर समाजाला आमची दुवा चालते, आमचं नाच गाणं चालतं, हे सर्व चालतं. तर का मग आम्हाला नोकरी का नको, रोजगार का नाही देते सरकार? की आम्ही दुवासाठी तुम्हाला पाहिजे, आम्ही तुमच्या आला बला म्हणजे फायद्यासाठी, ज्या फायद्याच्या गोष्टी असेल जे कोणी करू शकत नाही अशा गोष्टी असेल तिकडे तुमचा वापर होतो, बस वापर होते. म्हणजे आम्ही हे दुवा वगैरे देत राहायचं, पण मग आमची दुवा वगैरे चालते, मग का नको तुम्हाला असं वाटत की आम्हालाही नोकरी द्यावा? आम्ही चाहतो ना आमच्या हातांना काम मिळेल, काय जाईल, पण आम्ही चाहतो ना समाजामध्ये जसं शिक्षणाचा अधिकार दिलाय, संविधानाने दिलाय आम्हाला अधिकार, तो जसं शिक्षण आज भारताची एवढं दुर्दैवत आहे की भारताच्या बाहेरचं तर मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये आज PhD केलेलाही किन्नर भिक्षुकी मागतोय. आणि महाराष्ट्र जिथे महापुरुषांचं गाव आहे. म्हणजे मला एक आता ह्याच्यावरून असं सांगायचं की आपण पाहतो आज महाराष्ट्रामध्ये SC आणि OBC किंवा मराठा असा वाद चालू असताना तिथे आपण जातीमध्ये पाहतोय, तिथे आपण लढतोय, पण इथे हे जे आहे हा तर समाजाचंच आहे, म्हणजे चूकच नाही कोणाची, तरी पण तिकडे एक वेगळाच आपल्या समाजाचाही बाहेर ढकलून दिलेलं आहे. मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातला, की असे लोक पण आहेत जे माणूस म्हणून जगतायत, ते जीव आहेत. आपण बोलतो की एखादा आपण बोलतो ना की अरे ह्याला त्रास नाही दिला पाहिजे, हा सजीव आहे, पण असे तुमच्यासारखे लोक जे राहतात त्यांचा तर खरं कोण विचारच करत नाही. तेच ना, कारण की आम्हाला जातीपातीशी काहीच घेणं नाही, कारण की मी अगोदरच बोलली तुम्हाला, हम सब रंग में है, तो जो रंग है हर जात ने बांट लिया है, तो हम सब रंग में है, तो जातीशी मला काहीच. सरकार ह्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही फक्त आम्ही माणूस आहोत, माणूस की म्हणून आम्हालाही जगू द्या, जसे तुम्ही जगत आहात तसे आम्हालाही जगू द्या, जिओ और जीने दो, बस हेच मागणी. त्यांचं तेच एक छोटीशी मागणी आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही जर का वोटिंग करण्यासाठी तुम्हाला बोलवताय, आता डॉक्युमेंटची गोष्ट तुम्ही केली ना, तर वोटिंग कार्ड सोडून अगर आम्हाला दुसरे काही डॉक्युमेंट बनवायचे असेल, जसं राशन कार्ड, आधार कार्ड, ट्रान्सजेंडर कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, ह्या सर्व गोष्टी बनवायच्या असतील ना, तर इतकी झंझट असते आम्हाला, इतकी झंझट असते की उत्पन्नाचा दाखला आणा, आईवडिलांचं हे आणा, आईवडिलांचं अमका आणा, ढमका आणा, तिमका आणा, असं एवढं मागतात. तर काय बोलतात ना, वोटिंग कार्ड साठी काय काय स्वघोषित पत्र मागतं, बस तेवढं. त्यासाठी आम्हाला आता गरज आहे, म्हणजे गरज आहे. मग तुम्ही तुमच्या वोटिंग साठी फक्त आम्हाला लगेच त्याच्यासाठी लगेच स्वघोषित पत्र, आणि दुसऱ्या कामासाठी का नको? मग का आमचा विचार करते? म्हणूनच सरकारसाठी आता मीच नाही तर माझा पुरा समाज आता सरकारच्या विरोधात उभं राहणार आहे येणाऱ्या अधिवेशनच्या पहिले किंवा अधिवेशन चालू असताना. हा माझा शब्द आहे. नक्कीच खरी गोष्ट आहे, म्हणजे आपण खरं याचा विचार केला पाहिजे एक समाजाचे नागरिक म्हणून, की आपली म्हणजे तुमच्यासारख्यांची चूकच काय आहे. खरं तर आपण ह्यांच्या जागी राहून विचार करणं गरजेचं आहे, की जर का आपण ह्यांच्या जागी असतो तर आपण तुम्ही जे करताय ते आम्ही केलं असतं. पण आपण सरकारचं खरं हे बोलतात नाही, हे महाराष्ट्र सरकारला खरं जाग येणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही पाहता आधीचं सरकार असेल किंवा आता तुम्ही सांगितलं 2014 पासून या सगळ्या गोष्टी किंवा आधीपासून त्याच्या, पण कुठल्याच सरकारला जाग येत नाही. आता लढत असतानाही आम्ही असा विचार केला होता, तर कुठेतरी चला यार आता इलेक्शन आले तर आपण आपलाच व्यक्ती उभा करूया. तर आम्ही शमीबा पाटील यांना उभं केलं होतं आम्ही आमदारकीसाठी. आता येणार हो, ह्या 2024ला जी निवडणूक झाली त्याच्यासाठी उभं केलं होतं. पण एका विरुद्ध राजकीय पक्षाने तिचा प्रचार प्रसार
का वाईट करते का आता हिजड्यांना उभं केलं का, अपप्रचार करते किंवा आता काय हिजड्यांना वोट देणार का, आता हिजडे पण उभे राहतील का, मग आम्ही का आता हिजड्यांना वोटिंग करायचं का, आता हिजडे म्हणजे राजकीय लोकांना एक चर्चेचा विषय पाहिजे असं समाजामध्ये, तेच ना की आता काय हिजड्यांना वोटिंग देणार का, मग आम्ही आता मग आम्ही सत्ता काय हिजड्याच्या हातात द्यायची का, असे अपशब्द बोलून अपमान करत होते. तर बघा म्हणजे किती म्हणजे आम्ही अगोदरच आम्ही दुखलेलो आहोत, त्याच्यामध्ये आणखीन आम्हाला दुखवलं जातं. तर हे खूप दुर्दैवत हे की महाराष्ट्रात असं होतंय जिथे छत्रपती शिवाजी महाराज चा जन्म झाला, त्यांची एवढी लढाई त्यांनी आज एवढं केली आणि त्यांनी एक बोलतात ना एक समाजामध्ये खूप चांगला मेसेज दिला त्यांनी का सर्व धर्म समान, त्यांनी कारण की त्यांनी कधी धर्म जातभेद कधी केलंच नाही त्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आपल्या आज, त्यांनी तर बापरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळेच आज आम्ही आहे भारतात. नाही तर आहे ना त्यांनी जर संविधानामध्ये असं काही लिहिलं असतं ना तर आज आम्हाला ह्या लोकांनी भारतातही नाही राहू दिलं असतं, जगूच दिलं नसतं. भारतात राहायची गोष्ट काय, पैदा होऊन बऱ्याच ठिकाणी पैदा होऊन बी मारून बी टाकतात आम्हाला, पण आम्हाला जे काय आहे अधिकार. पण आता कुठे असं वाटतंय का की आता सरकारचं सोडाच, हे सरकारी काय कामं म्हणजे बोलतात ना असेच असतात, पण समाज कुठेतरी थोडा बदलतोय का, तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे का आधीपेक्षा? हो हो, कोरोना काळाच्या नंतर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये काम केलं, तुमच्या पारलिंगी समाजाने भरपूर प्रमाणामध्ये काम केलेलं आहे कोरोनामध्ये, स्वतः जाऊन म्हणजे आपण पाहिलं असेल प्रत्येकाला. त्याच्यानंतर काही कोरोना काळामध्ये एक चेहरा असा समोर येतो सोशल मीडिया थ्रूने, किन्नरमा म्हणून एक संस्था आहे आमच्या किन्नर लोकांची जे मुंबईला आहेत ते. तर त्या लोकांनी म्हणजे फक्त आपल्या किन्नर लोकांनाच नाही मदत केली, तर जे बाहेर जे होते महिला आणि पुरुष त्यांना देखील मदत केली. तर असे खूप सारे एक्झाम्पल आहे. मग त्यांचं जसं त्यांचं म्हणजे इंस्टाग्रामवर खूप फेमस झाले ते, तर मग त्यांच्याकडून समाजाला एक मेसेज गेला की हम लोग बुरे नहीं होते. बरोबर. मग त्याच्यानंतर ताली वेब सिरीज आली, तर ताली वेब सिरीज आल्यानंतर आणखी दृष्टिकोन चेंज झाले. म्हणजे बरंचसं असं समाजामध्ये आता बदलाव होतोय. म्हणजे आई वडील देखील ऍक्सेप्ट करत आहे. तर मग मला म्हणजे जसं आई वडील ऍक्सेप्ट करत आहेत तर तसं जसं आई वडिलांचे विचार आचार विचार बदलत आहेत, तर सरकारचे पण आचार विचार आता बदलले पाहिजेत. कारण की आता ज्या माझ्या मैत्रिणी पोलीस भरतीला उतरल्या होत्या त्यांचं वय निघून गेलं, त्या भिक्षुकीपासून दूर झाल्या होत्या, पण न चाहताही कुठेतरी परत तिकडे जावं लागलं. कारण की वय निघून गेलं, काय करतील, सरकारने काही करून ठेवलं नाहीये. तर मग तुमचं दुःख समाजाच्या म्हणजे बोलतात ना खूप वेगळं आहे आणि त्या दुःखावर म्हणजे आपण भाष्यच करू शकत नाही. आपण एक आजकाल इमोशनली कुठली फिल्म असेल काही असेल कुठल्याही गोष्टी बघतो आपल्याला दुःख वाटतं, पण तुमच्या जागी उभा राहून जर का विचार केला तर मग तो माणूस बोलतो ना म्हणजे भरपूर लोक तुमच्यातले असे सुसाईड करत असतील का की हो आताच काय हे जगणं माझ्या वाटेला. काही दिवसांना अगोदर आम्ही एक खूप एक चांगली मैत्रीण आमची सारंग पुणेकरला आम्ही गमवलं आहे. ती आमचा हिरा होती, तर ती आज ह्या जगामध्ये नाहीये. समाजामुळेच तिने हे सर्व केलं आहे. मी जास्त बोलणार नाही, पण मग आम्ही गमवला हिरा, खूप चांगला हिरा होता आमचा जो गमवलाय आम्ही. कुठे रोजगार वगैरे हे सर्व समाजच जिम्मेदार आहे या गोष्टीला. समाजाने कुठेतरी एका वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे मला असं वाटतं. आणि या सगळ्या गोष्टीकडे आपण त्यांच्या जागी परत आपण बोलतो ना की अरे तू ह्याच्या जागी राहून विचार करणार, तर आता समाजाने पुढे आपल्याला पारलिंगी समाजाच्या जागी उभा राहून विचार करणं खरं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र सरकारने खरं बाकीच्या राज्यात जे होत आहेत गोष्टी त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात काम करणं गरजेचं आहे. आता मला पुढे तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा की आता आम्ही समाजामध्ये राहत असताना आम्हाला एक कुटुंब असतं, आम्हाला सगळ्या गोष्टी असतात, जसं तुम्हाला तुमचे गुरु असतात बरोबर, तुम्ही सगळे एकत्र येता भाऊ बहीण, तुम्ही जसं तुम्ही सांगतात की आम्ही एकत्र येऊन गोष्टी सगळ्या चालू असतात. मग मनोरंजनासाठी तुम्ही असं कधी काय म्हणजे खेळ वगैरे काय खेळता? खेळ वगैरे जसं म्हणजे गाणं वगैरे ढोलक वाजवणं असंच करतो आम्ही. मग गाणं मग एखादं तुम्ही गाणं ऐकू शकता का प्रेक्षकांसाठी? हा का नाही, आमचं कल्चरच आहे, कल्चर आहे जळ कल्चर आहे. अच्छा म्हणजे गाणं आहे जसं आपलं मराठीच बोलते एक गाणं मी. फड सांबार तुऱ्याला गाला, फड सांबार तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला, मूळ जमीन काढ सोन, त्यात नामांकित रुजला बियान,
पेरा पेरात साखर भरली नाही उरीस जागा उरली तुझा ऊस वाढला जो मान तुझा ऊस वाढला जो मान तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला. आम्ही समाजामध्ये जगताना जे आहे जे तुम्ही बोलले जसं की तुमच्या मनोरंजनासाठी तर हे आमचंही मनोरंजन तर आहे हे आमचं कल्चर आहे बरोबर. पण आम्ही जसं गाणं म्हणतो नाचतो तर हे समाजाच्या मनोरंजनासाठी आणि आमच्या पोटासाठी. तर नाही का विठामाईंचं एक गाणं लावणी येते अजून एक हो एक आहे एक लावणी मी तुम्हाला सांगते थोडंसंच बोलते मी. लाज धरा पावन जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. लाज धरा पावन जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. असं गाणं एकदम मस्त गायला तुम्ही म्हणजे अंगावर शहारा आला आणि तुमचा तो आवाज जो आहे ना थँक्यू एवढा भारदस्त आवाज आहे म्हणजे बोलतात ना ऐकण्यासाठी पण असं मी बाजूला बसलो तर मला एकदम थोडा असतो सुरुवातीला काय वाटलं मला छान वाटलं खरंच छान वाटलं. हा मग तेच ना की हा आवाज अगर लोकांच्या मनोरंजनासाठीही अगर असतो तर हाच आमचा याच्याने दुप्पट टिप्पट काय 10 गुणीने 1000 गुणीने हाच आवाज आमचा रस्त्यावरच्या लढाईसाठी असतो. जसं ताली बजती है वैसा हमारे आवाज भी बजती है. तो म्हणता ना हमें हमारा हक चाहिए नहीं किसी से भीक चाहिए बरोबर. तर अशी आमची घोषणा असते वगैरे. तर असा आमचा संघर्ष चालू आहे तर लढाई चालू आहेच. पण 2025 मध्ये असं वाटतं आम्हाला कुठेतरी की आमचे न्याय महाराष्ट्र सरकारला आता तुम्ही काय सांगायला जाता कारण हा मी व्हिडिओज बनवतोय की तुम्हाला एक बोलतात ना समाजामध्ये एक न्याय मिळाला पाहिजे हक्क मिळाला पाहिजे जो आम्हाला मिळतोय म्हणजे महिलांना पुरुषांना मिळतोय तो तुम्हाला देखील मिळाला पाहिजे ह्यासाठी मी खरं हा पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू केला. जाता महाराष्ट्र सरकारला काय सांगा. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा आहे की ते आम्हाला नक्कीच न्याय देणार जे आमचे अधिकार आहे ते नक्कीच देणार. पण अगर नाही दिलं तर आमची जी न्यायाची आणि जी हक्क अधिकाराची जी टाळी आहे तर ती कधीच बंद होणार नाही. आणि अजून सरकारला हे पण सांगते अगर सरकार तुम्हाला नाही चालवते असेल तर आमच्या जणांच्या हातात द्या सरकार कशी चालवायची दाखवता आम्ही कंबर कोसून. अगदी 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 खरं आहे. आणि हे जे ताईने सांगितलेलं आहे खरंच म्हणजे एक अंगावर काटा आला. आणि जे मी सतत सांगितलं आता या पॉडकास्टमध्ये आपलं हेच की याच्या पुढे देखील आज चांद ताई आपल्यासोबत चांद म्हणून नाव आहे तर अशाच पारलिंगी ह्यांची आपण मुलाखत आता याच्या पुढे देखील करणार का कारण यांना समाजामध्ये आपल्यासारखा न्याय मिळाला पाहिजे आपल्यासारखी कामं मिळायला पाहिजे आपल्यासारखा रोजगार वगैरे सगळ्या गोष्टी आपण जसं जगतो समाजात तसं जगणं यांच्यासाठी आपल्याला बोलतात ना सरकारकडून आपल्या सरकारच्या माध्यमातून करून द्यायचं आहे. आणि त्यांना खरं तर हे महाराष्ट्रामध्ये मराठी जेवढ्या ताई आहेत ह्या तुमच्यासारख्या त्यांना मला आहे ना खरं त्यांचं एक मुलाखत घेऊन आणि लोकांपर्यंत ते पोहोचवायचं आहे की त्यांच्या आतल्या काय भावना आहेत. तर आता पुढे देखील आपण करूयात आणि तुर्तास थांबूयात आपण आणि ताईंचा जय महाराष्ट्र घेऊया. जय महाराष्ट्र ताई. जय महाराष्ट्र.